नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। टॉप 20च्या चौथ्या भागामध्ये आपलं स्वागत आहे। परीक्षाभिमुख अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांचा आज आपण स्पष्टीकरणासहित आढावा घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असेच परीक्षाभिमुख अतिशय महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाचे व्हिडिओ घेऊन आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल, म्हणून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका। तर सुरुवात करूया प्रश्नांना। भारताचे दुसरे पंतप्रधान कोण होते? तर भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री होते। लाल बहादूर शास्त्रींविषयीची अधिकची माहिती बघूया। त्यांनी पंतप्रधान पद ग्रहण 9 जून 1964ला त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या काळामध्ये भारत पाकिस्तान युद्ध झाले होते 1965ला आणि या युद्ध झाल्यानंतर दोन्ही देशांमधली जी तक्रार वारंवार होणारी होती ती मिटावी यासाठी युद्धबंदीचा एक करार केला गेला, यालाच ताशकंद करार असे म्हणतात। आणि हा करार 1965 साली लाल बहादूर शास्त्री ज्यावेळेला पंतप्रधान होते त्यावेळेला झालेला होता। लाल बहादूर शास्त्री यांना किसानांचे नेते म्हणले जायचे। जय जवान जय किसान ही त्यांनी दिलेली घोषणा आहे। अनेक वेळेला यावर परीक्षेलाही प्रश्न विचारला जातो। पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांनी स्थापन केलेली संस्था कोणती? तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती। सत्यशोधक समाजाविषयीच जाणून घेऊया। सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873ला झालेली होती। देवाचे किंवा ईश्वराचे संबोधन म्हणजेच महात्मा फुले हे देवाला निर्मिक मानत असत, म्हणजे सृष्टीचा निर्माता, आणि त्याच्यासाठी त्यांनी ईश्वराला निर्मिक असे संबोधले आहे। या सर्व सत्यशोधक समाजाचे घोषवाक्य होते, सर्व साक्षी जगतपती नकोच आम्हा मध्यस्थी। म्हणजे ब्राह्मणांचे त्या काळचे समाजावर असणारे वर्चस्व आणि त्यांचा धार्मिक ग्रंथांचा जो पगडा होता त्याच्यातून मध्यमार्ग काढणारी ही संस्था होती। म्हणजे सर्व काही आहे तो ईश्वर आहे आणि ईश्वर आणि सामान्य माणूस याच्यामध्ये कुणाची मध्यस्थी नको असं घोष सत्यशोधक समाजाचं होतं। या सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष नारायण मेघाजी लोखंडे हे होते। पुढचा प्रश्न बघूया। तिसरा प्रश्न, टॉप 20चे अतिशय महत्त्वाचे आणि परीक्षाभिमुख भाग आपण सादर करत असतो आणि त्याच्यामुळं तुम्ही अपडेट राहून वेळोवेळी हे महत्त्वाचे प्रश्न आणि स्पष्टीकरणांवर आधारित जे मुद्दे असतात त्यांचाही अभ्यास करा, जेणेकरून परीक्षेला अतिशय व्यवस्थित त्याचा उपयोग होईल। पुढचं बघा, शीख धर्माचे तीर्थ असलेले मंदिर कोठे आहे? अमृतसर येथे आहे। तर हे अमृतसर पंजाब येथे आहे, पंजाब राज्यामध्ये। या मंदिराला सुवर्ण मंदिर असं म्हणतात। या मंदिराचे बांधकाम शीखांचे 5वे गुरु अर्जुन देव यांनी केलेले होते आणि हे बांधकाम 1588 ते 1607 या कालखंडादरम्यान करण्यात आले। आणि सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे या मंदिरामध्ये अतिरेकी जर्नेल सिंग हा लपला होता आणि त्याच्यासाठी त्याच्या तावडीतून अनेक लोकांची सुटका करण्यासाठी जे लष्करामार्फत ऑपरेशन राबवले गेले त्यालाच ऑपरेशन ब्लू स्टार असं म्हणतात। याविषयी सुद्धा परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे। पुढं बघा, खालीलपैकी कोणत्या गडास मुरुंबदेव असेही म्हणतात? तर राजगडास मुरुंबदेव असेही म्हणतात। तर राजगडाचे संबोधन मुरुंबदेव किंवा मुरुमदेव असेही आहे। ही स्वराज्याची पहिली राजधानी आहे राजगड आणि पुण्यापासून 24 किमी अंतरावर आहे। या गडाचे बांधकाम गौतमीपुत्र सातकर्णी यांनी केले आणि 1645 मध्ये शिवाजी महाराजांनी हा गड ताब्यात घेतला आणि त्याचे पुढील सोयीस्कर स्वराज्यासाठी असणारे बांधकाम शिवाजी महाराजांनी पार पाडले आणि स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून या गडाची शिवाजी महाराजांनी निवड केली। पुढचा आणि 5वा प्रश्न पहा,
खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिले? तर गुलामगिरी हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिले. तसेच या व्यतिरिक्त महात्मा फुले यांनी अनेक पुस्तकांची रचना केलेली होती, ग्रंथांची रचना केलेली होती. तर हे गुलामगिरी जे पुस्तक आहे ते 1873 मध्ये लिहिलेले होते. याचबरोबरचे आणखी काही महात्मा फुलेंचे महत्त्वाची पुस्तकं आपण पाहूया. जसं तृतीय रत्न 1855ला लिहिलेलं होतं, अर्थात हे नाटक आहे. तसेच शिवाजी महाराजांविषयीचा पोवाडा 1869 मध्ये त्यांनी लिहिलेला होता. ब्राह्मणांचे कसब हे ब्राह्मणांवर टीका करणारे 1869ला त्यांनी लिहिलेले पुस्तक होते. तसेच शेतकऱ्यांचा आसूड हे 1883 साली लिहिलेले पुस्तक होते. ही पुस्तकं मित्रांनो वारंवार परीक्षेला विचारली जातात, त्याच्यामुळे त्याच्याविषयी ही महत्त्वाची माहिती तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पुढचा 6वा प्रश्न बघा. संत गाडगेबाबांचे पूर्ण नाव काय? तर संत गाडगेबाबांचे पूर्ण नाव डेबोजी झिंगरोजी जानोरकर असे होते. गाडगेबाबांविषयीची अधिक माहिती जाणून घेऊया. त्यांचा जन्म शेणगाव अमरावती जिल्ह्यामध्ये झालेला होता. कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. कीर्तनाच्या माध्यमातून ते समाजाला उद्बोधन करायचे. आणि त्यांचे आवडते भजन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला हे त्यांचे आवडते भजन होते. पुढचा 7वा प्रश्न पाहूया. भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते? विशाखापट्टणम हे भारतातील सर्वात मोठे बंदर आहे. या बंदराविषयीची माहिती पाहूया. हे बंदर भारताच्या पूर्व किनाऱ्यावर आहे. अर्थात भारताचे हा पूर्व किनारा आहे, हा पूर्व किनारा, आणि हा भारताचा पश्चिम किनारा आहे. तर भारताचा हा खालचा निमुळता असा भाग म्हणला तर या किनाऱ्यावर इथं आंध्र प्रदेश आहे, तिथे हे बंदर आहे. या बंदराचे वैशिष्ट्य म्हणजे भारताचे सर्वात मोठे, सर्वात खोल भूबंदिस्त बंदर म्हणून हे बंदर प्रसिद्ध आहे. आणि जपानला कच्चे लोखंड निर्यात करण्यासाठी हे प्रसिद्ध आहे. पुढचा आणि 8वा प्रश्न पहा. भारताच्या तिन्ही सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्चपदी कोण असतात? भारताच्या तिन्ही सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्चपदी राष्ट्रपती असतात. राष्ट्रपतींना तिन्ही सेनादलांचे प्रमुख असं म्हणतात, ते तिन्ही सेनादलांचे प्रमुख असतात. शिवाय राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख असतात. राष्ट्रपती पदानिर्मितीशी संबंधित कलम 52 आहे. कलम 52 नुसार राष्ट्रपती पदाची निर्मिती होते. आणि राष्ट्रपतीची निवडणूक लढवण्यासाठी 35 वर्ष पूर्ण असणे आवश्यक असते. शिवाय लोकसभेतून निवडून येण्याची पात्रता त्या व्यक्तीच्या अंगी असावी लागते. आणि अशी व्यक्ती आपल्या भारताचे राष्ट्रपती होऊ शकते. ही राष्ट्रपतींची विषयीची माहिती लक्षात घ्या. सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आहेत, हेही लक्षात ठेवा. पुढचं बघा 9वा प्रश्न. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार ओरिसा या घटक राज्याचे नामांतर ओडिशा असे करण्यात आले? तर 96व्या घटना दुरुस्तीनुसार ओरिसा या राज्याचे नामांतर ओडिशा असे करण्यात आले. तर ही घटना दुरुस्ती 96वी घटना दुरुस्ती 2011ला झालेली होती. आणि या घटना दुरुस्तीविषयीचं जे विधेयक मांडलेलं होतं ते विधेयक 113वे विधेयक होते. अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे. शिवाय मित्रांनो जाणून घेऊया, भारताचा हा निमुळता भाग म्हटला खालचा दक्षिणेकडचा, तर इथं तमिळनाडू आहे, त्यानंतर इथं आंध्र प्रदेश आहे आणि त्यानंतर इथं ओडिशा आहे. इथे ओडिशा आहे. थोडक्यात ओडिशा हे राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील असणारे राज्य आहे किंवा भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील असणारे राज्य आहे, हे लक्षात ठेवा. पुढचं बघा 10वा प्रश्न. महाराष्ट्रात कृषी दिन केव्हा साजरा करतात? तर महाराष्ट्रात 1 जुलैला कृषी दिन साजरा केला जातो. हा कृषी दिन वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. आणि त्यांना ते कृषीतज्ञ होते. शिवाय हरित क्रांतीचे प्रणेते असे संबोधले जाते. आणि त्यांचा जन्मदिवस हा कृषी दिवस म्हणून साजरा केला जातो. अर्थात वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण होते आणि 1963 ते 75 या कालावधीमध्ये ते महाराष्ट्राचे 3रे मुख्यमंत्री होते. ही अतिशय महत्त्वाची आणि परीक्षाभिमुख माहिती आहे,
त्यामुळे या माहितीवर आधारित नोट्स काढायला विसरू नका. म्हणजे माझे प्रश्न 20 असतील तर तुमच्या माहितीसहित नोट्स असतील त्या निदान तुमचं 60 तरी पॉईंट्स तयार झाले पाहिजेत, जेणेकरून परीक्षेचा अभ्यास अतिशय चांगला होईल. पुढचा आणि 11वा प्रश्न पाहूया. निष्काम कर्ममठची स्थापना कोणी केली? महर्षी कर्वे यांनी निष्काम कर्ममठची स्थापना केली. या व्यतिरिक्त महर्षी कर्वे यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी अतिशय महत्त्वाचे कार्य केले होते, त्याविषयी जाणून घेऊया. त्यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केलेली होती. तसेच अनाथ बालकाश्रमाची स्थापना केली होती. पुणे येथे हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. तसेच महिला विद्यापीठाची स्थापना, पहिल्या विद्यापीठाची स्थापना ही महर्षी कर्वेंनीच केली होती आणि महर्षी कर्वेंना 1958ला भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला होता. पुढचा आणि 12वा प्रश्न पाहूया आपण. गोपाळ गणेश आगरकर मूळचे कोणत्या तालुक्यातील होते? तर गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कराड तालुक्यातील होते. यांच्याविषयीची अधिकची माहिती जाणून घेऊया. त्यांचा जन्म टेंभू कराड सातारा म्हणजे टेंभू गाव कराड तालुका आणि सातारा जिल्ह्यामध्ये झालेला होता. 14 जुलै 1856ला गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म झालेला होता. ते समाजसुधारक, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ हे होते. त्यांनी स्वतःचा पहिला लेख स्वतःच्याच वृत्तपत्रात सुधारक या वृत्तपत्रामध्ये लिहिलेला होता. तसेच 1881 मध्ये त्यांनी टिळकांनी काढलेल्या केसरी या वृत्तपत्राचे संपादकत्व म्हणून काम केलेले होते. ते संपादक होते आणि केसरी या वृत्तपत्रासाठी ते संपादक म्हणून काम पार पाडत होते. आणि केसरी हे वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले होते 1881 मध्ये. पुढचा आणि 13वा प्रश्न पाहूया. तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले? तर तृतीय रत्न हे नाटक ज्योतिबा फुले यांनी लिहिले. शिक्षणाचे महत्त्व पटवणारे हे नाटक होते आणि शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे हा सिद्धांत त्यांनी या नाटकामध्ये मांडलेला होता. तर या तृतीय रत्न नाटकाविषयीची अधिकची माहिती आपण या आधीच्या एका प्रश्नामध्ये पाहिलेली आहे, त्यामुळे नोट्स काळजीपूर्वक डाऊन करा. 14वा प्रश्न. स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली होती. आता आर्य समाजाविषयीच जाणून घेऊया. या आर्य समाजाची स्थापना 10 एप्रिल 1875 मध्ये मुंबई येथे झालेली होती. शिवाय या आर्य समाजाची विचारप्रणाली ही होती की परमेश्वर सर्व विश्वाचा निर्माता आणि पालनकर्ता आहे, अशी या आर्य समाजाची एक विचारधारणा होती आणि या विचारधारणेचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती. पुढचा आणि 15वा प्रश्न पहा. संत तुकडोजी महाराज यांचे समाधीस्थळ कोठे आहे? तर यावली येथे संत तुकडोजी महाराज यांचे समाधीस्थळ आहे. त्यांचा जन्म 30 एप्रिल 1909 मध्ये यावली अमरावती येथे झालेला होता. आणि ग्रामगीता संत तुकडोजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ, शिवाय गीता प्रसाद हा सुद्धा ग्रंथ संत तुकडोजी महाराजांनी लिहिलेला आहे. ग्रामगीतेवर अनेक वेळेला परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे. पुढचं पहा. सिक्कीम व नेपाळ सीमेवरील तिबेट येथे कोणते शिखर भारतातील सर्वोच्च शिखर आहे? तर कांचनगंगा हे भारतातील सर्वोच्च शिखर आहे. 8598 मीटर उंचीचे आहे. शिवाय हे वर्षभर बर्फाच्छादित असते आणि कोसी व तिस्ता या दोन नद्यांचा उगम कांचनगंगा या शिखरामध्ये होतो, हे लक्षात ठेवा. पुढचा बघा 17वा प्रश्न. हल्दीघाट कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर हल्दीघाट राजस्थानशी संबंधित आहे आणि राजस्थानमधल्या अरवली पर्वतामध्ये आहे हल्दीघाट. शिवाय या हल्दीघाटामुळे घाटपाली व राजसामंद हे राजस्थानमधील 2 जिल्हे जोडले जातात. याला हल्दीघाट म्हणण्याचं कारण हे आहे की येथील मातीचा रंग हा हळदीप्रमाणे दिसतो आणि म्हणून त्याला हल्दीघाट हे नाव पडले. शिवाय अकबर व मेवाडचा राणा प्रताप यांच्यात 1576 मध्ये हल्दीघाटीचे ऐतिहासिक युद्ध झालेले होते आणि त्याच्यामुळे हल्दीघाटची लढाई ही सुद्धा प्रसिद्ध आहे. पुढचा 18वा प्रश्न पहा.
अंदमान निकोबारमधील कोणते बेट जागृत ज्वालामुखीचे उदाहरण आहे? तर अंदमानमधील बॅरन बेट हे जागृत ज्वालामुखीचे उदाहरण आहे. अंदमान निकोबार हा केंद्रशासित प्रदेश आहे आणि त्याची राजधानी पोर्ट ब्लेअर आहे. अंदमान निकोबार बेट समूहामध्ये एकूण 572 बेटे आहेत. त्यापैकी 34 बेटांवर मानवांची किंवा मानवी वस्ती आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा 19वा प्रश्न, केरळच्या किनारी प्रदेशास कोणत्या नावाने ओळखतात? तर केरळच्या किनारी प्रदेशास मलबार किनारा असे म्हणतात. या मलबार किनाऱ्याचा विस्तार मंगलोर ते कन्याकुमारीपर्यंत दिसून येतो. तसेच येथे किनाऱ्यावर होणाऱ्या वल्लमकल्ली या जहाजांच्या शर्यती प्रसिद्ध आहेत. तर वल्लमकल्ली हे जहाजांच्या शर्यतीचे नाव आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, भारताचा असा निमुळता भाग जर आपण लक्षात घेतला तर यापैकी हा पश्चिम किनारा आहे आणि हा पूर्व किनारा आहे. तर त्यापैकी इथे पूर्व किनाऱ्यावरील दक्षिणेकडील अतिदक्षिणेकडील पश्चिम किनाऱ्यावरील अतिदक्षिणेकडील राज्य आहे केरळ. आणि या केरळचा जो किनारा आहे यालाच म्हणजे मंगलोर म्हणजे कर्नाटकामधला आहे. इथपासून हा केरळचा जो किनारा येतो हा एवढा, हा किनारा मलबार किनारा म्हणून ओळखला जातो. तर यालाच मलबार किनारा असं म्हणतात. आणि टॉप 20 मधला शेवटचा प्रश्न आहे, जांभी मृदा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आढळते? तर जांभी मृदा दक्षिण कोकणामध्ये आढळते. इथे या मृदेमध्ये काय काय होतं आणि याचा रंग कसा असतो ते आपण बघूया. तर उष्ण व दमट हवामानाच्या प्रदेशामध्ये ते आढळते. महाराष्ट्रातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळते. तसेच या मृदेला लाल रंग येण्याचं कारण हे आहे, या मृदेमध्ये आयर्न ऑक्साईड, ॲल्युमिनियम ऑक्साईड या हे 2 रासायनिक घटक असतात आणि त्यामुळे या जांभ्या मृदेस लाल रंग येतो. तर कोकणाचे उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण असे 2 भाग पडतात. त्यापैकी दक्षिण कोकणामध्ये जांभी मृदा आढळून येते, हे लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण यावेळेच्या इम्पॉर्टंट आणि अतिमहत्त्वाच्या 20 प्रश्नांचा अभ्यास केला आहे, तेही स्पष्टीकरणासहित. स्पष्टीकरणामध्ये सुद्धा आतापर्यंत अनेक वेळेला परीक्षेला विचारलेल्या मुद्द्यांविषयीचा विचार केलेला आहे. त्यामुळे हे महत्त्वाचे पॉईंट्स नोट डाऊन करा आणि मला खात्री आहे याचा परीक्षेमध्ये तुम्हाला अतिशय चांगला उपयोग पण होणार आहे. धन्यवाद.